नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय कमीत कमी वेळेत आणि झटपट टिफिनसाठी चमचमीत गवारीची भाजी. खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये घालायचे 1 वाटी शेंगदाणे. कढईमध्ये शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त शेंगदाणे छान भाजत आलेले आहेत. तुमच्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट असेल तरी चालेल. हे बघा, छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण थंड करून मिक्सरमध्ये फिरवूया. आता त्याच कढईमध्ये इथे मी गॅस कमी केलेला आहे आणि 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. आता ही जी गवार आहे आपण छान अशी निसून पाण्यामध्ये घातलेली आहे धुवायला स्वच्छ. आणि आता निथळून तेलामध्ये घालायची. गवारीची भाजी ना अशी छान तेलावरती गवार परतून केली ना तिची चव अजून वाढते. आता ही गवार आपल्याला छान मस्त तेलावरती भाजायची आहे. अगर गवार अशी शिजवली किंवा गरम पाण्यामध्ये घातली तर त्याची चव थोडीशी कमी होते. पण या पद्धतीने केली ना की मस्तच होते. त्यामध्ये आता थोडंसं म्हणजे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. बघा, मीठ घातल्यानंतर पटकन गवार छान भाजलेली आहे. असे डाग पडेपर्यंत आपल्याला गवार भाजायची आहे व्यवस्थित. काढून घेतली आहे. आता त्याच कढईमध्ये इथे घालायचं आहे आपल्याला 2 मोठे चमचे तेल. कारण आपण 1 चमचा अगोदर भाजण्यासाठी घातलेला होता. गॅसची फ्लेम आता इथे थोडी मीडियम करूया. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण. 5-6 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पाने. आता लसूण आणि कढीपत्त्याचा खमंग छान सुवास यायला सुरुवात झाली की यामध्ये लगेच घालायचा आपल्याला कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांद्याला छान रंग आलेला आहे. कांदा मऊ झाला की इथे घालायचं आपल्याला टोमॅटो. 1 छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे. आता टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तेलावरतीच. आता इथे घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद. आणि इथे घालायचा आपल्याला घरगुती मसाला. जो तुम्ही घरगुती साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आहे. म्हणजे दुसरं काहीच घालायची गरज नाही आहे. आणि आता हळद आणि मसाला छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता लगेच याच्यामध्ये घालायची आपल्याला गवार. छान भाजून घेतलेली गवार याच्यामध्ये घालायची. आणि इथेच घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर.
तर कोथिंबीर इथेच घालायची, कारण म्हणजे आपण जेव्हा ती गवार आणि हे सर्व छान असं मिक्स करणार आहोत ना, तर कोथिंबीरीची चवी भाजीमध्ये उतरते. हे बघा, मस्त मीडियम गॅसवरती आपल्याला पुन्हा हे सर्व मिक्स करायचं आहे. आता गवार भाजून घेतल्यामुळे 50% गवार तर शिजलेलीच आहे. तर इथेच घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. तर भाजताना आपण पाव चमचा मीठ घातलेलं होतं, त्याचप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. बघा, मीठ घातल्यानंतर पुन्हा छान 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची. आणि आता इथे घालायचं आहे पाणी. तर इथे 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचं, कारण आपण टिफिनसाठी गवार बनवत आहोत, म्हणजे ती सुक्की छान अशी बनवत आहोत. आता शिजण्यासाठी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करूया. आणि आता इथे घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. तर मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो असा जाडसरच केलेला आहे, खूप जास्त बारीक नाही केलेला, कारण असा जाडसर कूट असला ना की भाजी खाताना खूप छान लागतो भाजीमध्ये. इथे 4 ते 5 चमचे मी कूट घातलेला आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं भाजी शिजवायची आहे कमी गॅसवरती. 5 ते 7 मिनटात गवार छान मऊ होते. पाहूयात. हे बघा, मस्त सर्व पाणी आटलेलं आहे आणि गवारही आपली छान तयार झालेली आहे. अगदी मस्त सुक्की झणझणीत गवारीची भाजी आपली तयार झाली आहे टिफिनसाठी. खायला अतिशय टेस्टी लागते, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, गरमागरम. आणि करायला अतिशय सोपी आहे पद्धत. तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.